खंडणी आरोपातून माजी नगरसेवक मनोज साळुंकेसह तिघांची निर्दोष मुक्तता। ॲडव्होकेट DM लटके। इचलकरंजीतील माजी नगरसेवक मनोज किसन साळुंके यांच्यासह तिघांवर जागेच्या व्यवहारातून झालेल्या वादातून खंडणी मागितल्याचा आरोप ठेवून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणी संशयित आरोपी म्हणून मनोज किसन साळुंके, शाहनवाज मुजावर व दीपक कोळेकर यांना अटक केली होती। त्यावेळी त्यांना मान्य न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला पोलीस कोठडी दिली, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले। त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलिसांनी पूर्ण करून आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले। त्यानंतर या प्रकरणात संशयित आरोपीतर्फे वेळोवेळी जामीन अर्ज दाखल केले, परंतु त्यानंतर सदर प्रकरणाची सुनावणी माननीय प्रथम वर्ग न्यायाधीश इचलकरंजी माननीय श्री साठे साहेब यांच्याकडे झाली। सदर प्रकरणातील फिर्यादी यांची साक्ष नोंदवण्यात आली। त्यावेळी त्यांनी खरी वस्तुस्थिती मान्य न्यायालयात साक्ष देताना मांडली। आरोपीतर्फे घटनास्थळी पंचनामा व इतर पंचनामे कबूल करण्यात आले। तसेच आरोपीतर्फे इचलकरंजीतील ॲडव्होकेट DM लटके व कोल्हापूर येथील ॲडव्होकेट कुणाल पाटील व फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी विरोधातील गुन्हा सिद्ध न झाल्याने आरोपीचे वकील ॲडव्होकेट DM लटके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मान्य प्रथम वर्ग न्यायाधीश इचलकरंजी माननीय श्री साठे साहेब यांनी इचलकरंजीतील माजी नगरसेवक मनोज साळुंके यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता केली। सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कोणतेही आरोपी विरुद्ध सबळ पुरावे आढळून न आल्याने मान्य न्यायालयांनी निर्दोष मुक्तता करून प्रकरण निकाली काढण्यात आले। प्रकरण अत्यंत जलदगतीने निकाली लागले। इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचे व शहराचे सदर निकालाकडे लक्ष लागून राहिले होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा।